हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळा घरी पसारा बघत असाल. पिल्लूला जस्ट झोपवली, चहा वगैरे घेतला दोघांनी आणि ती झोपली ना की मग जरा रिलॅक्समध्ये चहा वगैरे असं घेता येतं. तिचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला, रात्रीची भांडी होती ती लावायची होती, सगळं तसंच ठेवून दिलेलं. म्हटलं ती झोपली ना की सगळं आरामात करेल, घाई गडबडीत नको असं ठरवलेलं. सो ती झोपल्यानंतर चहा वगैरे घेऊन झाला. त्याच्यानंतर मग पटकन सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जागच्या जागी ठेवायला सुरुवात केली. तिची खेळणी म्हणा, तिचा नॅपकिन वगैरे मी बाहेरच ठेवते, कारण का शूवरून आली की मग तिचे पाय वगैरे ओले होतात, मग ते बाहेरच ठेवते हॉलमध्ये. मॅट उचलली, नंतर मग तिचे पजल्स टॉय होते ते उचलले, इकडे तिकडे पडलेले सगळे. आणि आज एवढी जास्त खेळणी तिने काढली नव्हती, कारण का जसं तिचं खेळून झालं ना की दीपक पटकन आवरून ठेवत होता, सो तेवढं काही नव्हतं. नंतर मग कचरा वगैरे काढून घेतला, पटपट कचरा वगैरे काढायला सुरुवात केली. आणि आहे ना, आमच्या इथे भरपूर डस्ट येते, भयंकर डस्ट येते, तुम्हाला काय सांगू, भरपूर येते. आणि मग पटकन कचरा वगैरे काढून घेतले तिन्ही रूमच्या. पिल्लू झोपते ना, मग तिथला फॅन बंद केला की ती उठून जाते, मग जसा होईल ना तसा काढून घेते अगदी फॅन चालू असताना. आणि मग नंतर ती उठली ना की परत एकदा तिथनं झाडू वगैरे मारून होतोच. सो त्याच्यामुळे मग तिथला बेडरूमचा कचरा असा डबल काढावा लागतो मला. आणि एवढा असा कचरा होत नाही, कारण का रात्री जेव्हा मी झोपते ना, म्हणजे पिल्लू झोपते ना, सगळं आवरून होतं तेव्हा एकदा मी झाडू मारून घेते. का ती सगळं जे काही खाते वगैरे ना ते इकडे तिकडे पडलेलं असतं, मग मुंग्या बोला, कॉकरोच बोला, ते होतच राहतात. त्याच्यामुळे मग रात्री आहे ते थोडंसं क्लिनिंग केली की मग सकाळी थोडंसं जरा असं हे नाही वाटत. आणि पिल्लू आहे ना आमची सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर उठते, त्याच्यामुळे थोडंसं क्लीन घरात असलेलं ना की ते बरं पडतं. सो डोअरमॅट वगैरे उचलून सगळं नीट अगदी कचरा काढते. डोअरमॅट पण मला कधीपासून धुवायचे, म्हणजे खूप मळलेला. आणि नंतर मग झाडांना पाणी घालून घेतलं बाल्कनीतल्या. हॉलमध्ये एकच झाड ठेवलं, बाकीचं बेडरूममध्ये ठेवले, कारण का बेडरूमची जी बाल्कनी आहे ना ती मोठी आहे, हॉलची ती आहे ती छोटी आहे. हे ना मला ॲक्च्युअलमध्ये जे पाम ट्री आहे ना ते मी घरासाठी घेतलेलं इंडोअर, पण ते नाही ठेवता येत पिल्लूची भीतीमुळे, मग मी नाही ठेवत ते. आणि आता मग मी करते दुपारच्या जेवणाला थालीपीठ करून घेते. सो थालीपीठचं जे पीठ आहे ना ते रेडीमेडच आहे. सो कांदा, कोथिंबीर वगैरे सगळं काही ॲड केलं. आणि ह्याच्यावरती ना मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेली आहे, जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ नसतील बघितले ना तर प्लीज बघा तुम्ही. आणि प्रयत्न करते की शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ पण बनवायचा प्रयत्न चालू आहे. बघूया कुठपर्यंत माझ्याकडनं ते होतं आहे, कारण का पिल्लूमुळे आहे ना कधी जे ठरवते ना ते नाही होत. तिचा कधी मूड स्विंग्स, तिचे थोडेसे टँड्रम्स, किंवा तिला कधी बरं नसतं, काही होतं, त्याच्यामुळे मग ते नाही शक्य होत काही गोष्टी. पण मी ट्राय करते, जसं मला शेअर करता येईल तसं मी शेअर करते. जे पीठ आहे ना ते मळून घेते. याच्यामध्ये काही मसाले ॲड केले नव्हते, कारण का त्याच्यामध्ये सगळं काही होतं, फक्त कोथिंबीर, कांदा आणि मीठ वगैरेच ॲड केलं बस. कारण का पिल्लूला पण खायचं होतं, मिरची करणार होती पण मिरची केली असती मग पिल्लूने तिखट खाल्लं नसतं. सो हे 5 मिनटं असं रेस्ट करायला ठेवलं, सगळं रेडी करून ठेवलं. कॉटनचा रुमाल टाकून घेतला, दीपकची प्लेट रेडी करून ठेवलं, म्हणजे जसं जसं होईल ना तसं त्याला देईल आणि पिल्लू पण खाईल. असं मस्तपैकी थापून घ्यायचं हाताने आणि असे त्याला असे होल पाडून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये तेल वगैरे सोडलं ना की ते अगदी खरपूस मस्तपैकी भाजले जातात. सो असं काहीतरी केलं. आणि एवढं असे टेस्टी नव्हते हे थालीपीठ. हे पहिल्यांदाच मी पीठ मागवलेलं डीमार्टमधून, नाही तर सहसा आहे ना मी मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे कुठलं तरी मी घेते पीठ, ते चांगलं असतं आणि त्याच्यानं थालीपीठ एकदम टेस्टी होतात. सो हे एवढे खास नाही झाले. मग दीपक बोला की एवढे खास नाही आहेत, मला पण नाही आवडले. सो कसं तरी खाल्लं मग. आणि मम्मीच्या हातचे थालीपीठ ना म्हणजे मस्तच लागतात. ती मम्मी आहे ना पीठ आहे ना घरीच रेडी करते, म्हणजे असे सगळ्या मिक्स डाळी वगैरे हे करून, ते मला जमत नाही. सो त्याच्यामुळे मग मी रेडीमेडच आणते. आणि भरपूर दिवसांनी मी थालीपीठ केलं. जेव्हा पिल्लू नसायची, म्हणजे पिल्लू नव्हती ना, तेव्हा आमच्याकडे थालीपीठ एकदम असायचे, म्हणजे तो आमचा लंच किंवा डिनरमध्ये ते थालीपीठ असायचे, कारण का थालीपीठने ना पोट भरलं की मग जेवणाचं टेन्शन नसतं. सो आता थालीपीठ वगैरे आहेत ते असे घालून घेतले आणि मस्तपैकी होऊन जातात अगदी रुमालावर नीट असं हे केलं की. आणि एकदम क्रिस्पी, थोडेसे असे खरपूस भाजले ना की मस्त होतात. मी तर इथे उभं राहूनच खाणार आहे. 2 दीपकला दिले की त्याचा दुसरा खाईपर्यंत माझा एक तयार होतो, असं काहीतरी चालू असतं. म्हणून मी किचन करताच खात होती आणि साईड बाय साईड पिल्लूला पण एक्स्ट्रा जेवण करून ठेवत होती. तिला मी अंडा करी करणार होती, कारण का ती थालीपीठ वगैरे असं जास्त खाल्लं नाही. मग म्हटलं असावं काहीतरी इमर्जन्सीला. सो ते पण केलेलं अंडा करी. आणि तिने काही एवढं थालीपीठ खाल्लं नाही, ऑलमोस्ट तिने अर्ध्याहून थोडंसं जास्त खाल्लं बस. नंतर मग थोड्या
वेळाने मग तिला अर्ध्या एक तासाने मी भरवलं अंडा करी, मग तिने ती खाल्ली आणि मस्तपैकी असे करून घेतले थालीपीठ. आणि थालीपीठ ना मोस्टली करून ना शेंगदाण्याची चटणी किंवा दही, मला ना दहीसोबत खूप आवडतात आणि टोमॅटोचं सॉससोबत पण आवडतात, पण असे एवढे नाही आवडत जसे की दहीसोबत लागतात ते. सो दीपकची प्लेट आहे ती रेडी आहे, 2 झाले आणि मग त्याला लगेच दिलं, जेणेकरून मग त्याचं पटपट होऊन जाईल. सगळं खाऊन वगैरे झालं, पिल्लूला पण झोपवलं, तिला भरवलं आणि ती उठल्यानंतर ना दीपकने ही व्हिडिओ केलेली. मी ना तिचं जे वॉर्डरोब आहे ते आवरत होती आणि तर तिने ना तिथून तो डब्बा आणला आणि रब्बरचा, आणि ते ना मस्तपैकी काउंट करत होती, सगळे नंबर्स वगैरे काउंट करत होती तिला माहिती आहे 10पर्यंत तिला अगदी अचूक येतात, ती नीट बोलते, असं कधी जमलिंग नाही करत. आणि जर क्वचित झालं ना तर ते तिचं फ्लोमध्ये होऊन जातं, पण ती बोलून जाते. आणि तिच्याकडनं आता अशी कुठली मिस्टेक झाली किंवा काय झालं ना की ओ नो, परत असं काही चांगलं असतं ना ओ वाव, असं म्हणजे तिला आवडीचं काय आलं ना डिशमध्ये की तिच्या ह्या मुवमेंट जरा अशा आता वाढल्यात, म्हणजे आता तिला सगळं समजायला लागलंय. London. N for my God. N for nest. O for orange. P for parrot. Q for queen. R for rabbit. S for sheep. T for tiger. U for umbrella. V for whoa. W for what? X for नाही तेवढं नाही माहिती. Y for Y. Okay, okay. Z for तेवढं नाही माहिती. आणि तुम्ही बघितलात ABCD किती मस्त बोलते, इवन 1 2 3 ABCD असे भरपूर सारे तिला इवन राईम्स पण येतात, 2-3 राईम्स येतात. मी ते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केले, तुम्ही नक्की बघा. आणि परत एकदा तिची नॅप झाली, कारण का दुपारी जी झोपलेली ना ती आहे ना तिच्या डोळ्यात आम्ही ड्रॉप टाकतो, सो त्या ड्रॉपच्या भीतीने आहे ना ती झोपतच नाही जरा पण. मग तिला ना नंतर आंघोळ वगैरे घातली कशी तरी आणि मग नंतर परत एकदा तिला झोपवली, कारण का तिची झोप झाली नव्हती आणि मग ती क्रँकी होते. मग थोडंसं माझ्या पाठी फिर आणि डोळे पण खूप सारे लाल झालेले. मग तिची एकदम चांगली झोप झाल्यानंतर तिचे बघा कसं चाललं, मस्तपैकी बाबांचे सॉक्स घातलेले. दीपक थोडा बाहेर जात होता, सो तो रेडी होत होता, त्याच्यामुळे मग त्यांनी सॉक्स वगैरे काढलेले. सो पिल्लूचं म्हणणं होतं की मला घाला सॉक्स, कारण का तिला माहिती आहे सॉक्स म्हणजे काय, कारण का रोज रात्री झोपताना ना मी तिला सॉक्स घालते, सो तिला माहिती आहे. सो तिने जबरदस्ती दीपकला घालायला लावले सॉक्स. दीपक जाता जाता उठली आहे, आता ती खेळते. तिला ना आता काहीतरी खायला बनवते, विचार चाललाय बोट्सचा चिला बनवते, त्याची रेसिपी ऑलरेडी तुमच्याजवळ शेअर केलेली आहे मी. सो पटकन तो बनवून घेते, तिला भरवते आणि मग भेटते सगळं करून, कारण का तिला तर भूक लागली ना की मग ती किरकिर करेल. इथे दिवा वगैरे लावलाय, आता पिल्लू थोडा बाहेर खेळेल आणि बाहेरचा दिवा आता ठेवून देते. तिला मी पोळा केलेला, बोट्सचा पोळा असतो ना तो केलेला, कांदा टोमॅटो टाकून. सो चला.
आता जस्ट बेडरूम आहे ते सगळं आवरलं. पिल्लूचं मेन म्हणजे ना हे तिचं वॉर्डरोब छोटूसं ते लावून घेतलं. इथे लाईट आता दुसरी लावली त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा ब्राईटनेस कमी दिसेल. हे डेली वेअरचे असं सगळं लावून घेतलं. तिचं सगळं विस्कळलेलं ते लावून घेतलं जस्ट. आणि ह्या टी शर्टचं बॅक साईडचं बटन लावायचं आहे ते लावून घेते म्हणजे यूजला होईल. नाही तर कधीपासून तसंच पडलंय ते टी शर्ट. आणि पिल्लू आता माझ्यासोबतच तिकडे होती. आता तिला काहीतरी लावून देते आणि मी पहिलं बटन लावते. बटन लावून घेते आणि ना किचन आवरून घेते आणि पिल्लूला काहीतरी करून घेते एकदाचं. म्हणजे नंतरचं टेन्शन नाही. मग तिच्याजवळ खेळता येईल मला. नाहीतर मग उशीर होऊन जातो. सो पटपट करून घेते. चॉकलेट घेऊन. चोर घुसलाय बघा. चोर घुसलाय चोर फ्रीज मध्ये. उद्या आहे ना क्या चल रहा है छोरी का. अजून 2 खेळ बोलते 2 उरलेत नारळ. हा सगळा पसारा आहे तो आवरायचा. मला ना हे असं गचड 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 पचड वाटतं. ते एकदम नीट ठेवायचंय. केळ्यांचं बास्केट. पिल्लू ते मसाले आहेत बा. ते मसाले आहेत. नो शी झाले ते सगळं. मसाले नाही घ्यायचे कधी. चल हे घे. हे तुला क्लिप हवेत का. धर जा. हे घे. हे घे. धर जा. हा तर मला बनाना ठेवायचंय. ते पण हवे. थांब हे घे. थांबा जरा हिला ना दिलंय त्याच्यामध्ये तर ती खेळत बसेल तिथे. काहीतरी नवीन दिलं ना की मग ती खेळत बसते. त्याच्यासोबत टाइमपास होतो तिचा अर्धा 1 तास. सो आजचा हा असा छोटासा व्लॉग होता. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पिल्लूची मस्ती आहे ती अशीच चालू राहते. 5-5, 10-10 मिनिटांनी डोअर ओपन करा आणि तिची ही मस्ती चालूच राहणार अगदी तिची झोपेपर्यंत. सो चलो बाय बाय.